जे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे। त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं। त्यामुळे जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% त्याचं मॉनिटरिंग होणार नाही। तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री सभापती मध्ये पुढे जावे। शशिकांत शिंदे नाव माझं घेतलं। प्रश्न माझा जो आहे तो इन्फ्लक्च्युएट झालाय कारण त्याच्यावर कारवाई झाली। एकंदर मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये असं दिसलं की आम्ही जी माहिती आणलेली आहे ही चुकीच्या आधारावरती आली की हवामानाचं त्यांनी सांगितलं की ऑथेंटिक साईट नसतात। आता MPCBची साईट कोणाची आहे? शासनाचीच आहे। MPCBच्या साईटवरनं आम्ही जर एखादी माहिती घेतो तर आमची माहिती अधिकृत असायला पाहिजे आणि आम्ही दिलेली माहिती सभागृहात नियम असा आहे की ती खरी समजतात असा एक नियम आहे आणि आम्ही जी माहिती देतो ती मेहनत करून आणतो। मी तिथेच राहतो, मला दररोजचं माहिती आहे। वेगवेगळ्या वातावरणातले बदल आम्ही बघत असतो, परंतु ज्या वेळेला कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चाललेलं आहे, खरं या विषयात मला जायचंच नव्हतं, कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चाललेलं आहे आणि त्याला असं वाटतंय की आम्हाला कोण विचारू शकत नाही। आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये माझा अनुभव फार काही चांगला नाही आहे। मी याच विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता ज्याला पंकजाताईंनी उत्तर दिलं होतं। पंकजाताईंनी व्हिजिट केल्याच्या नंतर तिकडे आजही पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे आणि म्हणून माझं मत असं आहे की आम्ही जी माहिती सांगतो ही माहिती ऑथेंटिक आहे, तुमच्याच साईटवरनं घेतलेली आहे आणि जर त्या साईटवरनं दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बरोबर आहे की हे सगळं ऑथेंटिक सगळ्या यंत्रणा लावून 100% त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि केलं पाहिजे। परंतु जे बेलगाम झालेले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की कोणीच आमचं काय करू शकत नाही,